Unit 4 of energy conservation and audit. Unit 4 of energy conservation and audit is energy conservation via cogeneration and tariff. एनर्जी कॉन्झर्वेशन अचीव करायचे कोजनरेशन आणि टॅरिफ थ्रू. ओके, तर कोजनरेशन म्हणजे काय ते समजून घ्या. को म्हणजे सोबत सोबत आणि जनरेशन म्हणजे जनरेशन, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन. तर सोबत सोबत जनरेशन जर होत असेल तर त्याला आपण कोजनरेशन म्हणतो. ओके, तर डेफिनेशन सुद्धा दिली. सो इट इज अ सिस्टीम विच प्रोड्यूस टू फॉर्म ऑफ एनर्जी फ्रॉम वन फ्यूल. एका फ्यूलपासून दोन फॉर्ममधली एनर्जी जर जनरेट होत असेल तर त्याला कोजनरेशन म्हणायचे. वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी मस्ट बी हीट अँड अदर मे बी इलेक्ट्रिसिटी ऑर मेकॅनिकल. अशा पद्धतीने हीट आणि हीटसोबत जर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होत असेल तर त्याला कोजनरेशन म्हणायचे. आणि हीट आणि हीटसोबत जर मेकॅनिकल एनर्जी जनरेशन होत असेल तर त्याला पण काय म्हणायचं आहे, कोजनरेशन म्हणायचे. कोजनरेशन म्हणजे सोबत सोबत जनरेशन. आणि टॅरिफ म्हणजे काय, रेट ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन. कोणत्या रेटने इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होते त्याला आपण काय म्हणतो, टॅरिफ म्हणतो. बिल येतं ना आपल्याला, त्या बिललाच आपण टॅरिफ म्हणायचं. वेगवेगळ्या कस्टमरला वेगवेगळं बिल येतं कारण वेगवेगळे टॅरिफ लावलेले असते. येतं लक्षात. ओके, सो बिलिंग ज्या पद्धतीने होते त्याला आपण टॅरिफ असं म्हणतो. तर याच्यामध्ये आपल्याला फक्त 6 पार्ट बघायचे. किती? 6 पार्ट. याच्यावर एक क्वेश्चन कंपल्सरी येणार आहे आणि तो क्वेश्चन आपण लिहिला आहे. ओके, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ जनरेशन, कोजनरेशन ते बघणार आहेत आपण, ते पण लिहिलं आपण. त्याच्यानंतर कॅप्टिव्ह पॉवर प्लांट ते बघणार आहेत. त्याच्यानंतर टॅरिफ आणि त्याचं ॲप्लिकेशन, वेगवेगळ्या टॅरिफ, त्याचं ॲप्लिकेशन आणि रिसेंट टॅरिफ. सध्याची कोणती टॅरिफ लागू आहे तुम्हाला, तर हे सगळं आपण बघणार आहे. ओके, 6 कन्सेप्ट आहेत. त्यातला पहिला कन्सेप्ट बघू आपण, कोजनरेशन. कोजनरेशन म्हणजे काय, अशी सिस्टीम जिथं एका फ्यूलपासून 2 फॉर्मच्या एनर्जी तयार होतात. येतं लक्षात. वन फॉर्म ऑफ फ्यूल प्रोड्युसेस मोर दॅन वन फॉर्म ऑफ एनर्जी. एकापेक्षा जास्त फॉर्मच्या एनर्जीला तयार करण्यासाठी एक फ्यूल जरी सफिशियंट असेल तर तिथं आपण कोजनरेशन झालं असं म्हणू. बघा, सो कोजनरेशन इज द सिस्टीम विच प्रोड्युसेस 2 फॉर्म ऑफ एनर्जी फ्रॉम वन फ्यूल. वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी मस्ट बी हीट अँड अदर मे बी इलेक्ट्रिसिटी ऑर मेकॅनिकल. इथं लक्षात. आता बघा, नीड ऑफ कोजनरेशन. कोजनरेशन का बरं गरजेचं आहे, का बरं गरजेचं आहे. सो कोजनरेशन बघा, नीड, मेरिट, सिग्निफिकन्स हे याचा अर्थ एकच करून टाकला आपण. एवढं जर लक्षात ठेवलं तर तुमचे कोणकोणते क्वेश्चन कव्हर होतात. नीड ऑफ कोजनरेशन, ॲडव्हान्टेजेस ऑफ कोजनरेशन, मेरिट ऑफ कोजनरेशन, सिग्निफिकन्स ऑफ कोजनरेशन, फीचर ऑफ कोजनरेशन, सगळंच कव्हर होतं आहे. ओके, आता कोजनरेशन सिस्टीम मीट बोथ इलेक्ट्रिकल अँड हीट एनर्जी रिक्वायरमेंट. कोजनरेशन काय करतं, हीट पण प्रोड्यूस करतं आणि इलेक्ट्रिसिटी पण प्रोड्यूस करतं. तर दोन्हीची रिक्वायरमेंट फुलफिल करण्याचं काम कोण करतं, कोजनरेशन करतं. इट रिड्यूस कॉस्ट ऑफ प्लांट. जी एनर्जी वेस्ट होणार होती त्यापासून काहीतरी बेस्ट वापर करण्याचं काम कोजनरेशन करतंय. ओके, इट प्रोड्यूस ॲडिशनल कॉम्पिटेटिव्हनेस फॉर इंडस्ट्रियल अँड कमर्शियल युजर्स. जे वेस्ट आहे त्यापासून आपण परत ॲडिशनल कॉम्पिटेटिव्हनेस तयार करतो किंवा ॲडिशनल प्रोडक्टिव्हिटी तयार करतो इंडस्ट्रियल अँड कमर्शियल युजरसाठी. हीट इन द डिस्चार्ज स्टीम फ्रॉम द बॉयलर कॅन बी यूज ॲट अ अफोर्डेबल रेट टू डोमेस्टिक युजर. म्हणजे जी हीट बाहेर पडणार आहे, जी इन्व्हायरमेंटमध्ये किंवा अदर यूजसाठी काहीच वापरायचं नाही, अशी बाहेर पडलेली वेस्टेड हीट आपण रियुटिलाइज करतो आणि त्यापासून काय करतो, परत प्रोडक्शन करतो. त्यानं काय होणार आहे रे, बघा, पोल्युटंट सच ॲज कार्बन डायऑक्साईड, ॲश एक्सेट्रा रिड्युसेस ड्यू टू रिडक्शन इन फ्यूल कन्झम्पशन. फ्यूल कन्झम्पशनमध्ये कमी फ्यूलमध्ये जास्त जनरेशन झाल्यामुळं CO2 कमी होईल, ॲश कमी होईल आणि जी तयार झालेली हीट आपण ती वापरू. म्हणजे बघा, आपण काहीतरी फ्यूल आणलं,
ते जाळलं, दगडी कोळसा आणला जाळला, त्यापासून एक्स अमाऊंटची हीट तयार झाली. त्या हीटपासून काय, हीटपासून वॉटर बॉईल झालं, टर्बाईनवर आदळलं, इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली. पण जनरेट झालेली हीट परत आपण युटिलाइज केली. जनरेट झालेली हीट आपण परत युटिलाइज केली. कशासाठी? समजा आपल्याला काहीतरी दुसरं त्या हीटवर दुसरं काम करायचं, ती हीट युटिलाइज केली, तिथं वेस्ट होणार नाही ना. त्या वेस्ट हीटपासून, टर्बाईनच्या ब्लेडवर आदळलेल्या हीटपासून आपण पुन्हा काही ना काहीतरी करायला लागलो. तर अशा पद्धतीने, किंवा एखाद्या ठिकाणी जर मेटलला मेल्टिंग वगैरे आहे, अशा पद्धतीने आपण हीट तयार करतो. ती हीट जर आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी वापरली तर या सोबत जनरेशन होईल, त्याला आपण को जनरेशन म्हणतो. तर इथं काय होईल रे, कार्बन डायऑक्साईडचं इमिशन कमी होईल, त्याच्यानंतर ॲश प्रोडक्शन कमी होईल, आणि हे डोमेस्टिकल युजरसाठी अफोर्डेबल आहे, फायदेशीर आहे. ओके. हाय इफिशियन्सी कॅन बी अचीव इन को जनरेशन युनिटी. का हाय इफिशियन्सी? का बरं? कारण वेस्ट हीट इन फ्यूल गॅसेस ऑर एक्झॉस्ट स्टीम इज युटिलाइज प्रॉपरली. जी काय वाया जाणारी उष्णता होती त्याला आपण परत वापरलं चाललं आहे, म्हणून हे याची इफिशियन्सी पण चांगली आहे, वाढते, आणि ते अफोर्डेबल पण आहे आणि फायदा पण आहे. ओके. बघा, अ मच मोर इफिशियंट यूज ऑफ प्रायमरी एनर्जी इज अचीव विथ सेपरेट जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट एनर्जी. सेपरेट जर आपण इलेक्ट्रिसिटी आणि हीट जर वेगवेगळ्या केल्या तर त्यापेक्षा जास्त इफिशियन्सी कंबाईन केल्याच्या नंतर आहे. बघा, दोन भाऊ जर सेपरेट जर राहिले तर ते एवढे प्रगती करू शकत नाहीत. पण दोन भाऊ जर एकत्र आले आणि त्यांनी दोघांनी जर मेहनत केली तर काय होईल, घराचा विकास लवकर होईल. ओके. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी जनरेशन एक वेगळं आणि हीट जनरेशन वेगळं, असे दोन वेगवेगळे जर आपण जनरेटिंग प्लांट ठेवले तर त्यापासून दोन्हीची इफिशियन्सी कमी होईल, आणि दोन्ही जर कंबाईन केले तर त्याची इफिशियन्सी वाढेल. ओके. आता बघा नेक्स्ट काय म्हणतंय, काय नॅचरल रिसोर्सेस कॅन बी यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन. इथं नैसर्गिक साधन संपत्ती आपण वापरतो, त्याच्यामुळे ती कमी होणार आहे. ओके. आणि ती कमी होणारी संपत्ती जर कंबाईन करून वापरली तर कमी लागणार आहे. तर तिथं इट इलिमिनेट SO2 इमिशन, SO2 CO2 इमिशन होणारे हे इमिशन जर को जनरेशन केलं तर कमी होईल, आणि कमी जर झालं तर पोल्युशन कमी होईल. ओके. बघा, इट रिक्वायर्ड लेस कूलिंग वॉटर ॲज अ हीट एनर्जी इन वेस्ट इज प्रॉपरली युटिलाइज. बघा, जे गरम पाणी आता स्टीम टर्बाईनच्या ब्लेडवर आदळली, त्याच्यानंतर ती बाहेर आल्याच्यानंतर आपण काय करतो, कंडन्सेशन करतो म्हणजे कूलिंग करतो ना, कूलिंग टॉवर थ्रून येतो ना ते. तर ती हीट कूल करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागेल का? नाही, कारण ती हीट आपण दुसरीकडे वापरणार आहेत. ती हीट आपण काय करणार आहे, दुसरीकडे वापरणार आहेत, आणि तिथून पर्यायी काय होईल, रिडक्शन इन थर्मल पोल्युशन कमी होईल. इन को जनरेशन हीट इज द बाय प्रोडक्ट. हीट काय, बाय प्रोडक्ट, which can be used for another process. This additional energy gain which reduce the cost of energy. तर याच्यामुळं एनर्जीची कॉस्ट कमी होणार आहे. इन सम को जनरेशन सिस्टीम बायोमास फ्यूल, रिफायनरी गॅसेस अँड ॲग्रिकल्चरल वेस्ट ॲज अ फ्यूल, हेन्स इट विल रिड्यूस द कॉस्ट अँड रिड्यूस द प्रॉब्लेम ऑफ डिस्पोजल ऑफ वेस्ट. तर काडी कचरा यापासून आपण बायोगॅस बनवतो, तुम्ही शिकले ना तुम्ही मागच्या सेमिस्टरला. तर त्यानं काय होणार आहे, तुमची जनरेशन बी होणार आहे, आणि वेस्ट डिस्पोजलचा जो प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व होणार आहे. ओके. ॲग्रिकल्चरल वेस्ट, बायोमास वगैरे जे काय डिस्पोजलचा प्रॉब्लेम आहे, ओके, घन कचरा व्यवस्थापन माहिती आहे ना तुम्हाला, तर तो प्रॉब्लेम इथं सॉल्व होणार आहे. त्याच्यामुळे को जनरेशनचा अजून फायदा आहे. ओके. इट ऑफर अ डिसेंट्रलायझेशन इन इलेक्ट्रिसिटी जनरेशन. ते काय करतं आहे, डिसेंट्रलायझेशन प्रोसेस करतं आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशनचं. बघा, आता सोलार आलं तर जे डिसेंट्रलायझेशन झाले, जिथं आपापलं सोलार आणि आपापलं हे प्रोडक्शन, सेंट्रल म्हणजे ग्रीडवरचा ताण कमी झाला आहे, तर डिसेंट्रलायझेशन होईल इलेक्ट्रिसिटी जनरेशनचं, आणि हेन्स इट सॅटिस्फाय द नीड ऑफ लोकल कन्झ्युमर इझिली विथ हाय इफिशियन्सी. तर
लोकल कन्झ्युमरची इफिशियन्सी वाढलेली असेल आणि त्यांचं डिमांड पण सॅटिस्फाय झालेलं असेल बऱ्यापैकी. कोजनरेशन इज अ सोल्युशन दॅट गिव्स बेनिफिट टू ऑल दॅट द कंपनी डबल आलं का ठीक आहे टू ऑल दॅट गिव्स बेनिफिट द कंपनी युजर्स अँड एन्व्हायरमेंट. बघा कोजनरेशन काय करणार आहे, कोणाकोणाला बेनिफिट देणार आहे, कंपनीला देणार आहे, युजरला देणार आहे आणि इन्व्हायरमेंटला तर जास्त बेनिफिट. कारण कार्बन इमिशन कमी होईल, इन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम कमी होतील. कार्बन इमिशन झालं, CO2 इमिशन झालं तर काय होतं, क्लायमेट चेंज होतं. क्लायमेट चेंज झालं तर काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग होते. ग्लोबल वॉर्मिंग झालं तर वातावरणामध्ये अनियंत्रितता राहते, अनियंत्रित होते. म्हणजे अचानक पाऊस पडणं, खूपच पाऊस पडणं, एकदम दुष्काळ पडणं, अति थंडी पडणं, बर्फवृष्टी होणे, हे सगळं कशामुळे होतं, क्लायमेट चेंजमुळे होतं, वातावरणाच्या प्रकोपामुळे होतं. आणि त्याला कारणीभूत कोण आहे, CO2 सारखे, क्लोरोफ्लोरो सारखे, कार्बन सारखे, SO2 सारखे गॅसेस आहेत, ओझोन लेअर डिप्लेशन सारख्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या याच्यामुळं काय होतं, इन्व्हायरमेंटची खूप हानी होते. आणि हे कोजनरेशन जर केलं तर अशा गोष्टी अवॉइड केल्या जातात. येतं लक्षात. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ कोजनरेशन. टाईप्स ऑफ कोजनरेशनमध्ये दोन प्रकार पडतात. सिक्वेन्स ऑफ यूज अँड टेक्नॉलॉजी. तर कशा पद्धतीने आपण सिक्वेन्स वापरतो याच्यावरून परत त्याचे दोन प्रकार पडतात. एक टॉपिंग सायकल आणि एक बॉटमिंग सायकल. आणि टेक्नॉलॉजीवरून त्याचे 3 प्रकार पडतात. स्टीम टर्बाईन, गॅस टर्बाईन अँड रेसिप्रोसिटी टर्बाईन. ओके. तर सिक्वेन्स ऑफ यूजवरून त्याचे 2 प्रकार, टॉपिंग सायकल, बॉटमिंग सायकल. आता बघा, जर इलेक्ट्रिसिटीला प्रायोरिटी देत असेल, म्हणजे प्राथमिक कोजनरेशन इलेक्ट्रिसिटी आणि हीट पैकी जर इलेक्ट्रिसिटी टॉपला असेल, ओके, तर त्याला काय म्हणायचं आहे, टॉपिंग सायकल. म्हणजे बाय प्रोडक्ट काय आहे, हीट आहे, आणि मेन प्रोडक्ट काय आहे, इलेक्ट्रिसिटी. त्याला काय म्हणायचं आहे, टॉपिंग सायकल म्हणायचं आहे. आणि जर बाय प्रोडक्ट हे इलेक्ट्रिसिटी असेल आणि हीट मेन प्रोडक्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बॉटमिंग सायकल म्हणतो. समजलं. तर टॉपिंग सायकल म्हणजे काय, हीट आणि इलेक्ट्रिसिटी समजा जर कोजनरेशन असेल तर समजा इलेक्ट्रिसिटी जर मेन प्रोडक्ट असेल आणि हीट जर बाय प्रोडक्ट असेल तर त्याला टॉपिंग सायकल म्हणायचं आहे. आणि बॉटमिंग सायकल म्हणजे इथं हीट ही बाय प्रोडक्ट असेल आणि इलेक्ट्रिसिटी ही उलटं झालं, हीट ही मेन प्रोडक्ट असेल आणि इलेक्ट्रिसिटी बाय प्रोडक्ट असेल तर त्याला बॉटमिंग सायकल म्हणतो. त्याच्यानंतर टॉपिंग सायकलचे परत 4 प्रकार पडतात. कंबाईन सायकल, स्टीम टर्बाईन, गॅस टर्बाईन आणि रिकव्हरी हीट. कंबाईन सायकल याच्यामध्ये ओपन सायकल, क्लोज सायकल म्हणजे दोन्ही सायकल कंबाईन केल्या जातात. कोणती, हीटची आणि इलेक्ट्रिसिटीची सायकल कंबाईन केल्या जाते. याच्यात स्टीम टर्बाईन वापरल्या जाते, त्याच्यात गॅस टर्बाईन वापरल्या जाते, याच्यात हीट रिकव्हरी केली जाते. म्हणजे हीट जी वापरलेली आहे तीच आपण रिकव्हरी करून परत वापरतो. तर हे टॉपिंग सायकल आहे. डिटेलमध्ये बघणार आहेत आपल्याला, पूर्ण बघायचे. त्याच्यानंतर बॉटमिंग सायकलमध्ये आपण ती जी हीट आहे ती मेन प्रोडक्ट आणि इलेक्ट्रिसिटी जे आहे बाय प्रोडक्ट. ओके. हीट वापरलेली हीट आपण बाय प्रोडक्ट म्हणून वापरतो. आता अकॉर्डिंग टू टेक्नॉलॉजीवरून त्याचे परत 3 प्रकार पडलात. तर स्टीम टर्बाईन, स्टीम जर वापरले आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशन मध्ये तर त्याला आपण काय म्हणतो, स्टीम टर्बाईन म्हणतो. त्याच्यानंतर गॅस जर आपण वापरलं कोजनरेशनसाठी, गॅस, ओके, म्हणजे गॅस टर्बाईनमध्ये तुम्हाला गॅस सोडला जातो, एक प्रेशराईज गॅस, तर त्याला आपण गॅस टर्बाईन म्हणतो. आणि जर आपण रेसिप्रोकेटिंग पंप वापरला म्हणजे इंजिन, IC इंजिन सारखं, तर त्याला आपण रेसिप्रोकेटिंग कोजनरेशन प्लांट म्हणतो. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक स्पार्क इग्निशन, एक काय, स्पार्क इग्निशन म्हणजे फ्यूल टाकल्याच्या नंतर स्पार्क इग्निशन, जसं 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन काम करतात त्या पद्धतीने. त्याच्यानंतर एक कंप्रेसिंग सिग्नल, एअर कंप्रेस करून. तर अशा पद्धतीचे रेसिप्रोकेटिंग टेक्नॉलॉजीचे 2 प्रकार पडतात. स्टीम टर्बाईनचे परत 2 प्रकार पडतात, बॅक प्रेशर आणि कंडेन्सिंग टर्बाईन.
त्याच्यानंतर गॅस टर्बाईनचे ओपन सायकल आणि क्लोज सायकल. ओके, फीडबॅक सिग्नल राहतं इथं. अशा पद्धतीचे को जनरेशनचे टाईप्स आहेत. पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये सांगतो. देर आर 2 टाईप्स ऑफ को जनरेशन. सिक्वेन्स ऑफ यूज, कशा पद्धतीचा सिक्वेन्स आहे त्याच्यावरून त्याचे परत 2 प्रकार पडतात, टॉपिंग सायकल, बॉटमिंग सायकल. आणि कोणती टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडतात, स्टीम टर्बाईन, गॅस टर्बाईन आणि रेसिप्रोकेटिंग. तर स्टीम टर्बाईनवरून परत 2 प्रकार पडतात, बॅक प्रेशर आणि कंडेन्सिंग. आणि गॅस टर्बाईनचे परत 2 प्रकार पडतात, ओपन सायकल, क्लोज सायकल. ओके, रेसिप्रोकेटिंगचे 2 प्रकार पडतात, स्पार्क इग्निशन आणि कॉम्प्रेसिंग सिग्नल. ओके, त्याच्यानंतर सिक्वेन्स ऑफ यूजवरून त्याचे 2, टॉपिंग सायकल, बॉटमिंग सायकल. आणि त्याच्यानंतर टॉपिंग सायकलचे कंबाईन सायकल, स्टीम टर्बाईन, गॅस टर्बाईन आणि रिकव्हरी हीट, अशा पद्धतीने टाईप्स आहेत. तर हे सुद्धा परीक्षेमध्ये 2 मार्काला विचारतात. ओके, सो बी प्रिपेअर. राईट डाऊन.